विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणासंबंधी माहिती बघणार आहोत। या प्रकरणात आपण शिकणार आहोत अन्न साखळी व अन्नजाळे, ऊर्जेचा मनोरा, जैवभू रासायनिक चक्र, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र। आता आपण मागच्या इयत्तांमध्ये काय शिकलोय ते आपण बघूया। परिसंस्था म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे। एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्यात होत असणाऱ्या आंतरक्रिया यांमुळे परिसंस्था बनते हे आपल्याला माहिती आहे। परिसंस्थेचे विविध प्रकार पण आपण बघितलेले आहे। जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था या दोन मुख्य परिसंस्था आहेत। यांचे पुढे अनेक उपप्रकार होतात, जसे वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था, गोड्या पाण्याच्या परिसंस्था इत्यादी। परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकांमधील आंतरक्रिया पुढील प्रमाणे बघा। प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकांची आवश्यकता असते। हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यासारख्या अजैविक घटकांवर तेथे असणाऱ्या सजीवांचा प्रकार अवलंबून असतो। सजीवांची संख्या व त्यांची जगण्याची क्षमता ही अजैविक घटकांनुसार ठरवली जाते। अजैविक आणि जैविक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या आंतरक्रियांमुळे अजैविक घटक कमी अधिक होत असतात। परिसंस्थेतील विविध जैविक घटकांचा देखील एकमेकांवर परिणाम होत असतो। परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह बघा। आता मागील इयत्तेमध्ये आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचे वर्गीकरण शिकलेलं आहोत। त्यानुसार स्वयंपोषी म्हणजे उत्पादक, वनस्पतींना आपण उत्पादक असं म्हणतो, कारण त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। परपोषी म्हणजे उरलेले सर्व भक्षक, शाकाहारी, मांसाहारी हे जे सर्व आहेत ते भक्षक आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? परपोषी। मृतोपजीवी आणि विघटक असेही सजीवांचे प्रकार आहेत, म्हणजे मेलेल्या सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असणारे त्यांना आपण काय म्हणतो? मृतोपजीवी। आणि विघटक म्हणजे सूक्ष्म जीवांचा समावेश याच्यामध्ये होत असतो, हे आपल्याला माहिती आहे। सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर खाली दिलेले आहेत, त्यांचे आपण निरीक्षण करूया। प्राथमिक भक्षक त्यांना आपण काय म्हणतो? शाकाहारी। त्यामध्ये कोण कोण येतं बघा? नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी। उत्पादक वनस्पती यावर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात। वनस्पतींवर हे प्रत्यक्षपणे अवलंबून असतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? प्राथमिक भक्षक। द्वितीयक भक्षक म्हणजेच मांसाहारी। बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात। सर्वोच्च भक्षक वाघ, सिंह हे मांसाहारी प्राण्यांना सुद्धा खातात आणि इतर प्राणी मात्र त्यांना खात नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? सर्वोच्च भक्षक। आणखी एक प्रकार आहे उभयहारी किंवा मिश्रहारी। उदाहरणार्थ माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात। शाकाहारी पण आणि मांसाहारी पण, आणि म्हणून मग त्यांना काय म्हटलेलं आहे? उभयहारी किंवा मिश्रहारी। आता आपण बघूया अन्न साखळी। बघा, चित्रात दाखविल्याप्रमाणे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायम आंतरक्रिया सुरू असतात, हे आपल्याला माहिती आहे। या आंतरक्रियेत मात्र एक विशिष्ट क्रम असतो, त्यालाच काय म्हणायचं आहे? अन्न साखळी। प्रत्येक साखळीत अशा 4 व 5हून अधिक कड्या असतात। एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो आणि त्यातूनच अन्नजाळे सुद्धा निर्माण होतं। बघा, चित्रामध्ये दाखवलेलं आहे। सूर्याच्या उष्णतेपासून गवत म्हणजेच वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतो। त्या गवताला कोण खाणार आहे? नाकतोडा। नाकतोड्याला कोण खाणार आहे? बेडूक। बेडकाला साप, आणि नंतर सापाला कोण खाणार आहे? गरुड। हा सर्वोच्च भक्षक झाला, आणि नंतर तो मृत झाल्यानंतर त्याचं जे शरीर आहे त्याचं विघटन कोण करणार आहे? सूक्ष्मजीव। या पद्धतीने ही अन्न साखळी आहे। बघा, आता चित्रात दाखविल्याप्रमाणे अन्नजाळे। एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो, हे आपल्याला माहिती आहे। तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होत असतो, आणि हे आकृतीने दाखवताना सरळ रेषेत आपल्याला अन्नसाखळी दाखवता येत नाही, त्याच्याऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले
जाळे तयार होईल आणि यालाच काय म्हणायचं आहे? अन्नजाळे. पोषण पातळी. बघा, आकृतीत दाखविल्याप्रमाणे अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. सर्वात खालची जी पातळी आहे त्यालाच आपण काय म्हणतो? निम्न स्तर. यामध्ये काय आहेत? परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजेच वनस्पतींचा समावेश होतो. त्यानंतर त्याच्या वरच्या स्तरामध्ये शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. त्याला काय म्हणायचं आहे? प्रथम पोषण पातळी. त्याच्यावरची जी पातळी आहे त्याला म्हणायचं आहे द्वितीय पोषण पातळी. मांसाहारी प्राण्यांचा समावेश या पातळीमध्ये होतो. आणि सर्वात वरची जी आहे म्हणजे तृतीय पोषण पातळी, यामध्ये उभयहारी प्राण्यांचा समावेश होतो. मग अशा प्रकारे अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला काय म्हणायचं आहे? पोषण पातळी. पोषण पातळी म्हणजेच काय? अन्न प्राप्त करण्याचा स्तर. ऊर्जेचा मनोरा. बघा, आता आकृतीत दाखविल्याप्रमाणे या मनोऱ्यात प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखवलेले आहे. बघा, दिसतंय सर्वात खालचा जो स्तर आहे तो निम्न स्तर, त्याच्यामध्ये उत्पादक आहे आणि सर्वात जास्त जी ऊर्जा आहे ती या स्तरामध्ये आहे. त्यानंतर अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. दिसतंय आपल्याला उत्पादक, शाकाहारी, मांसाहारी, सर्वोच्च भक्षक याप्रमाणे ते स्तर आहेत. या रचनेमध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. बघा, सर्वात खालची जी पातळी आहे किंवा खालचा जो स्तर आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1000 किलो कॅलरी एवढी ऊर्जा तिथे आहे. दुसऱ्या स्तरामध्ये 100 किलो कॅलरी, त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये 10 किलो कॅलरी आणि सर्वात वरच्या स्तरामध्ये 1 किलो कॅलरी अशी ऊर्जा आहे. म्हणजे ऊर्जा कशी होत जाते? कमी कमी होत जाते. त्याच पद्धतीने सजीवांची संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जाताना कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतिबंधालाच काय म्हणायचं आहे? ऊर्जेचा मनोरा. आकृती दाखविल्याप्रमाणे बघा, सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करतात. त्यांना विघटक असे म्हणतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजपणे मिसळले जातात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीमध्ये संक्रमित होतात. बघा, दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये. यावरून आपल्या काय लक्षात येतं बघा, की ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतो. कशी बरं? कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. शिकवलेल्या भागावरील विचारले जाणारे प्रश्न बघा. खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा. अन्न साखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. आपण पोषण पातळी वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत, त्यानुसार याचं उत्तर लिहायचं आहे. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक का म्हणायचं हे सुद्धा आपण पोषण पातळीमध्ये बघितलं आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे. प्रश्न दुसरा, कारण लिहा. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. परिसंस्थेतील ऊर्जेच्या प्रवाहाबद्दल आपण आत्ता सविस्तर माहिती घेतलेली आहेच. आणि प्रश्न तिसरा विचारला जाऊ शकतो, वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो? मग आता वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे जाताना ऊर्जेचे जे प्रमाण आहे ते कशा पद्धतीने कमी होत जाते, यानुसार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि अभ्यास करा.